गाईज एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो आम्हाला नाशिकला जायचं म्हटलं आरोच्या कामासाठी। तर सकाळचे 6:30 वाजले, बहीण आली होती इकडं, तिला पण सोडतो तिकडंच नाशिकला आणि आपलं काम पण होईल म्हटलं असं। तर चला आता निघतोय आम्ही, सगळं काही रेडी झालेलं आहे। एव्हरीवन इज रेडी। 6:30 वाजले, 9 वाजेपर्यंत 9:30 पर्यंत पोहोचू आपण तिथं। चला बाय। तर हा आहे मित्रांनो लडिंग घाट, धुळ्याला लडिंग घाट म्हणून आहे, त्याचा व्ह्यू आहे हा। तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय ओझरला। फक्त 2 वेळेस गाडी थांबली, 3 वेळेस। एकदा मोबाईल पाठीमागे पाडला होता तिने डिक्कीमध्ये नेताने, नॉनसेन्स नाही, त्यासाठी अजून 5 मिनिटं आपली वेट झाली। त्याच्यानंतर आम्ही थांबलो होतो CNG भरायला, त्याच्यानंतर सुगमची पुडी घ्यायला, बडीशोप, बस फक्त 10 ते 15 मिनिटं थांबलो आणि डायरेक्ट नॉनस्टॉप आपण डायरेक्ट ओझरपर्यंत पोहोचलोय। ठीक आहे, आता वाजलेत 9:30, आपण निघालो होतो 7 वाजेपर्यंत। ठीक आहे, चला आता पुढे पर्यंत किती वाजेपर्यंत पोहोचू, तुझा प्लॅन कसा आहे काही नाही मला दाखवतो। वी कंटिन्यू। ओके, क्या देख रही हल्की में ले रही क्या? चलो गाइस। तर मित्रांनो बच्चा कंपनी गया, नीचे उतर गया अभी। ठीक आहे, दीदीला पण सोडलं पाथर्डी फाट्याला, आता आम्ही जातोय हॉस्पिटलला। ठीक आहे, तर तिथे गेल्यावरती सांगतो तुम्हाला काय विषय काय नाही। आता वाजलेत 10, तर लवकर आपलं काम लवकर संपलं तर मग आजच निघणार होतो आम्ही। ठीक आहे, उशीर झाला तर बहिणीकडे जाऊ। ठीक आहे, तर बघू आता किती वेळ लागतो काय नाही, तिथे गेल्यावरती काय अपडेट्स आहेत वगैरे ते सांगतो तुम्हाला, तुम्ही कंटिन्यू करा। ठीक आहे, झोप झालेली नाही आमची, विषय लय हार्ड आहे। रात को बिग बॉस देख रहे थे नीताची नाईट शिफ्ट होती, बिग बॉस बंद होतो 1 वाजेपर्यंत। क्या बता, ठीक है, तो चलो कोई बात नहीं, देखते हैं अभी क्या होता है। तर मित्रांनो पोहोचलोय आपण आता अपोजिट साईडला, जी ब्ल्यू कलरची पाटी लावली ना, येल्लो कलरची, तर ती आहे इंदोरवाला नाक कान घसाच्या हॉस्पिटल आहे। ठीक आहे, एशियाज बिग ENT हॉस्पिटल। हां, आशिया खंडातील सगळ्यात मोठं हॉस्पिटल, आशिया खंडातील सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे बघा, दिसलं? तर ह्या साईडला जायचं आहे आपल्याला आता। हे हॉस्पिटल आहे ना, आपलं ननंदा सोडलं नाही मी पाथर्डीला, त्याच्या पुढे आल्यानंतर एक बिल्लोडी म्हणून गाव लागतं, त्या गावाच्या पुढे गावाच्या बाहेर हा हॉस्पिटल आहे। जर तुम्ही नाशिकला जाऊन डायरेक्ट इंदोरवाला हॉस्पिटल सांगितलं तर ऑटोवाला तुम्हाला गावातला हॉस्पिटल जवळ सोडेल, आणि तिथून ते लोक, त्यांची कॅब असते, ओमनी म्हणजे गाडी असते, त्यांची सर्व्हिस आहे, ते फ्रीमध्ये सोडतात मग इकडं, कारण की हे खूप लांब आहे, 4-5 किलोमीटर असेल नाशिक पासून। ठीक आहे, तर सुंदर असं आहे हॉस्पिटल। बघू आता आपली प्रोसेस कशी होते काय नाही, बस काम आपलं इम्पॉर्टंट आहे, ते व्हायला पाहिजे व्यवस्थित, याचं ऑपरेशन व्हायला पाहिजे ही इच्छा आहे आमची, आणि लवकरात लवकर व्हायला पाहिजे। ठीक आहे, तो चलो गाइस मिलते वहाँ पे। मित्रांनो हॉस्पिटलमध्ये एंट्री झालेली आहे बघा, अशा पद्धतीने हा हॉस्पिटल आहे बघा। ठीक आहे, आतमध्ये खूप मोठा आहे, मागे पण खूप मोठी आहे। ठीक आहे, स्पेस पण खूप मोठा, एरिया खूप मोठा आहे। तर मित्रांनो ते येणार आहेत 11 वाजता। ठीक आहे, आता तपास केला इथं येते त्यांचे रिसेप्शनिस्ट आणि इकडचा एरिया। ठीक आहे, तर असा विषय आहे, इकडे त्यांच्या ट्रॉफ्या, डॉक्टरचे खूप एज माझ्या मतानुसार असेल मे बी 75च्या वरती असेल डॉक्टरचं एज। इंदोरवाला हॉस्पिटल, इंदोरवाले शब्बीर इंदोरवाला असं नाव आहे डॉक्टरांचं, खूप हुशार डॉक्टर आहेत आणि बोलणं पण खूप चांगलं आहे, व्यवस्थित सांगतात समजून। तर आपल्याला आता बघू, ते 11 वाजता येतील, त्याच्यानंतर आपलं डायरेक्ट तिथं त्यांना भेटायचं आहे, तिथून भेटून म्हणजे आपल्याला काही डॉक्टरला नाही भेटायचं आहे, ते प्रोसेस रिलेटेड विचारायचं आहे की किती खर्च येणार, कसं काय आणि काय लागणार आता डॉक्युमेंट वगैरे, कारण की मी त्याच्या पॉलिसीमध्ये पण आपल्याला ट्राय चालू आहे की त्याच्यात काही कवर भेटत असेल तर मग आपला थोडाफार पैसा वाचेल, कारण असो आपण बोलूया थोड्या वेळानंतर।
आता इथून काय अपडेट आहे काय नाही. आरव पण बसलेला आहे. आरवची मम्मी गेली हो बाहेर फ्रेश व्हायला. ठीक आहे, बोलू आपण थोड्या वेळानंतर. हॉस्पिटलचा बाहेरचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो. हे बघा, बघितला, पाणी पाणी आहे पुरा. समज रहे हो ना, एक नंबर व्ह्यू आहे. इकडं बाजूला कॅन्टीन आहे हॉस्पिटलची. हे बघा, हे पाठीमागचा व्ह्यू आहे. पूर्ण हॉस्पिटल. डॉक्टर मे बी इथं राहत असेल असं वाटतं मला. आय डोंट नो यार, काही सांगू नाही शकत आपण. तर चला भेटू थोड्या वेळानंतर. ह्याची मस्ती चालू आहे आता झिंगूरची. नाश्ता पण करतोय, मोबाईल पण बघतोय. काय माहिती काय करतो मोबाईल मध्ये, काय समजतं रे तुला? ॲप व्हिडिओ कॉल करतो, त्याच्यात त्याचा चेहरा दिसतो ना, त्याला असं वाटतं ब्लॉग शूट होतोय. तो तसा मोबाईल पकडता. आता लांब ठेवला आहे तो, असं दाखवतोय. हां कर, शूट कर, असं शूट कर, शूट करा. हे बघा, हे बघा. हे बघा बघा कसं शूट करतो. हो, माझं पण दिसतंय. त्याच्यावर खूप दया येते मित्रांनो आम्हाला, काय सांगू तुम्हाला. कोणी जर बघितलं ना, कोणी म्हणणार नाही की याला ऐकायला येत नाही असं नाही. त्याच्याच आम्हाला खूप टेन्शन आलेलं आहे. लवकर होऊन जायला पाहिजे त्याचं ऑपरेशन, तेवढं लवकर बोलेल तर बरं वाटेल. क्योंकि लाइफ में ना साला दुख कम ही नहीं हुआ है ना, मेरे ना आपका, सबको दुख चल ही रहा है. ठीक आहे, पण हे संकट मोकळं झालं का मग अजून काहीतरी संकट येईल आपलं, त्याच्या फाईट करू त्याच्यासोबत. अजून काहीतरी येईल त्याच्यासोबत. कारण की चांगल्या गोष्टी लाईफमध्ये खूप कमीदा घडतात, समजलं ना. जसं की क्रिकेट झाली, क्रिकेटमध्ये काय कधी कधी 200 होतात ना, तो इतिहास बहुत कम बार दोहराया जाता है. अच्छा, तो अच्छी चीज़ें लाइफ में कम आएगी, बुरी चीज़ें ज़्यादा आएंगी. ठीक है, चलो चलता रहेगा. बस आपला एकच विषय आहे की आपल्याला याचा मार्ग काढायचा आहे लवकरात लवकर. तर मित्रांनो, आमचा झाला आहे ब्रेकफास्ट तो पण फ्रीमध्ये. ठीक आहे, नीतालाही खुश झाली फ्रीचं ब्रेकफास्ट खाऊन. आणि फ्रीज आम्हाला का भेटलाय हे सांगतो आम्ही तुम्हाला थोड्या वेळात. सांगतो. पहिल्या अगोदर आता डॉक्टरांना भेटायचं आहे, थोडं काही गडबड आहे. आणि खूप आनंद झाला आहे फ्रीचा नाश्ता करून पण. आणि थोडी मदत त्यांनी बऱ्यापैकी करणार आहेत ते आम्हाला. बघू आता काय होतं काय नाही. आणि त्यांच्यासोबत पण तुम्हाला भेटणं करवतो, कोण येत नेमकं काय नाही, इथं काय म्हणून कामाला आहेत, काय वगैरे काय करतात ते इथं. ठीक आहे, हॉस्पिटलमध्येच असतात. चला आता डॉक्टरांसोबत भेटणं आहे, अबाउट रिलेटेड पेमेंट. लेट्स सी व्हॉट हॅपन. जेवण पण झालं आहे कॅन्टीनमध्ये आमचं. आणि हे आमचे दादा आहेत, त्यांनी आम्हाला खूप खूप मदत केलेली आहे बरं का. अगोदर व्हिडिओ बघितला होता त्यांनी, अचानक ओळखलं. आणि आमचे नातेवाईक आहेत, तर चांगल्या पद्धतीने त्यांनी खूप प्रकारे आम्हाला हेल्प केली. खूप पैशांचं आमचं सेविंग पण झाली, बऱ्यापैकी बचत झाली. आणि जेवण वगैरे त्यांच्याकडून झालं, कारण की त्यांची कॅन्टीनचा इथं बिझनेस आहे मोठा. त्यानुसार खूप वेळ दिला त्यांनी. खूप खूप धन्यवाद त्यांचे. आता नातेवाईकांना धन्यवाद. आपल्या माणसाचं धन्यवाद नाही म्हणत आपण. नेता म्हणत होती त्यांच्या वाईफचं किती भारी आहे म्हणे. म्हटलं कसं काय ग? म्हणे त्यांना स्वयंपाक बनवायचं टेन्शन नाही, यांची स्वतःची कॅन्टीन आहे असं म्हणून ना. टिफिन द्यायचं टेन्शन नाही बा असं. म्हटलं असं असं आपण पण कॅन्टीन ओपन करूया. चला मग आता. चला. तर मित्रांनो, आता निघालो आहेत आम्ही नाशिकच्या बाहेर. ठीक आहे, फायनली. आणि पाऊस चालू आहे जोराचा, काही टेन्शन नाही आहे. तर असा होता विषय मित्रांनो आजचा. माणूस लई चांगला माणूस होता. ठीक आहे, खूप हेल्पिंग होती. आणि चलता आहे भाई, लाईफ आहे. तर इथून आता मस्तपैकी घरी जाऊया मस्तपैकी.
तुम्ही कंटिन्यू करा. घरचा इथून पुढचा प्रवास आपला कसा असतो काय नाही बघा. काय म्हणतात, कारण की नीता खूप थकली आता, नीताला खूप झोप लागते, कारण की नाईट शिफ्ट केली नीताने 3-4 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर परत पहाटे 5:30ला उठली, परत स्वयंपाक बनवा हे ते, आंघोळ वगैरे करून मस्तपैकी आम्ही निघालो होतो. तुम्हारा भाई 5 घंटा सोया है, ठीक है. 2 घंटा ये लोग बस बैठे. सकाळी झोपायचं होतं ना. काय बोलता मित्रांनो, गाडीमध्ये हे लोक बसल्यानंतर झोपायला पाहिजे यांनी. गाणी बजाएगा गाना तो अभी बजेगा, अभी आगे जाके और बजेगा. सगळे गाणे वाजतील. गाणे वाजतील तर झोप लागते का? समजलं ना. हळूहळू सगळे गाणे वाजतील. कोणाचे गाणे वाजवणार? बटा गाणं वाजतील. खानदेशी भाषेत ना. सगळे मुलं पार्टी वगैरेला बसलो का लगे 1-2 मित्र काय सांग, बटा गाणं वाजतील, दम मार जरा का. गणपती बसवले का, बटा गाणं वाजतील, थांब जरा का. ते ना ते जे गाणे गणपती वाजवतात ते नाही ग, ते गाणे नाही. म्हणजे लाइटिंग येईल, बँड पण येईल, सगळंच होईल भाऊ. बटा गाणं वाजतील, दम मार जरा का. ते गाणे वाजतात. एखादा पार्टीला बसताना सांगतो ना, मला चिकनच खायचंय, मला हेच प्यायचे तेच प्यायचे. मग एक जण बागी जरा का धीर गमले, बटा गाणं वाजतो आपण. असा विषय मित्रांनो, ठीक आहे. खानदेशी होते तर सगळे गाणे वाजतील आपले. पण घरी पोचता चला भेटू आपण थोड्या वेळानंतर, कारण की आता मला प्यायचा चहा. म्हणजे काय भांडण करायची नाही ग, कोणते गाणे वाजवू? चहा पिऊ ना आता आपण. मला जेवण झालं आता, कसं चहा उठली म्हणून तर चहा प्यायची. कारण की त्यांनी भाई 3-4 सब्जी उनकी कैंटीन में, रोटी चावल. अरे नको विचारू भाई, फुल जेवण झालंय माझं. मला डायरेक्ट भूक लागते आता. आरवने पण तिथं टेबलवर झोपायला लागला आता. मी बोला भाई अच्छा बाप का इज्जत कमा रहा है तू इधर. तर चला मित्रांनो, तुम्हाला पण बोर झाला असेल आता, चलो. तर मित्रांनो, मला चहा प्यायची होती म्हणून म्हटलं चला नवऱ्याला जरा हुकूम करावा. बायकोची फरमाईश आहे तर आम्हाला जरा चहा आणा. तर केसरी चहाचं नाव आहे केसरी. ये इथं बघा. तर मित्रांनो, आम्ही आलोय आता पण काय नाशिकच्या पुढं चहा प्यायला. आणि चला उतरो खाली गेले असते मित्रांनो, पण आरव झोपलाय, मस्त गाढ झोप आहे त्याचं. म्हटलं जाऊ दे, काय उठत नाही आता. तर हे चाललेत मस्त चहा घ्यायला. वातावरण छान झालंय ना पावसाचं, म्हणून म्हटलं जरा थोडं थांबून चहा वगैरे घेऊ. केशरी चहा व नाश्ता कॉर्नर. आपली चहा येते मस्तपैकी. आरवसाठी बिस्किट आणा ना, बिस्किट आरवसाठी बिस्किट. हां, हे नाही आवडत मला, दुसरा आणा ना. म्हणतो की याच्यात घ्या, याच्यात टेस्ट 1 नंबर लागेल, याचा रेट जास्त आहे. चल भाई, तेरी फरमाईश ही भी पूरी कर लेते. दिखाओ. अरे खाली करायचं मित्र. या मित्रांनो चहा प्यायला. कशी वाटते चहा? 1 नंबर. मस्त वाटते ना. वाटते नाही, कशी लागते. दुबई का बकला से अच्छा है, समझी का. तर गाईज चहा वगैरे पिऊन झालाय मस्तपैकी. आता निघतो डायरेक्ट. आता पुढ्याला थांबतो, समजलं ना. चलो. कप इथंच आहेत आपले, यूज अँड थ्रो आहे. वन टाइम यूज वाले ते मातीचे कप येते. मातीचे 1 नंबर चाय लगा. ठीक ठाक लगा, 15 रुपये में ठीक ठाक था. चला का व्यू 1 नंबर. बघितलं का, डोंगर बघितलं का, समोर पण डोंगर. क्या व्यू आहे भाई, 1 नंबर. ओ मस्तीखोर. बघा बोनोटर कशाला जातो तू तिकडं. काय बा बस म्हणे. तर मित्रांनो, पोचलोय आम्ही धुळ्याला. आता इथून अंमळनेरला जाणार. तर मित्रांनो, फायनली घरी पोहोचलेलं. ठीक आहे.
सगळ्याराम खेळतोय, आल्या ब्रिक्स खेळतोय, ब्रिक्स. ठीक आहे. तर जेवण तर दुपारी 1 नंबर झालेलं होतं दादाने त्यांच्याकडे, तुम्हाला सांगितलं ना त्यांच्याविषयी. ठीक आहे. तर काही एवढी भूक नव्हती म्हणून आम्ही फक्त एक हाफ बिर्याणी घेतली, ती खाणार आहोत थोडी आणि डायरेक्ट स्लीप. तुम्हाला भाई सुबह 11 बजे उठेगा. आता याच्या पुढचं डिसिजन तुम्हाला महत्त्वाचा विषय सांगायचा राहिला. तर आम्ही ठरवलेलं आहे की सर्जरी करायची, म्हणून असं त्याची प्रायव्हेट फंडने गोळा करता येते आणि काही अमाऊंट आम्हाला खर्च येणार आहे. मे बी जर दोघं कानांचं आम्ही करायचं जर ठरवलं दोघं कानांचं, तर काही ना काही खर्च येईल. समथिंग एक अमाऊंट आहे त्याच्यामध्ये, ते दानांमुळे त्यांच्यामुळे काहीतरी अमाऊंट कमी पण झालेली आहे बरं का. तर अशा पद्धतीने हे चाललं आहे. आता त्यांनी फंडसाठी अप्लाय केलेलं आहे, तिथून जेवढा फंड येईल त्याच्यामधून जे काही खर्च एक्स्ट्रा आम्ही जर ठरवलं उद्या परवामध्ये की दोघं कानाचं करायचं आहे असं, त्या गोष्टीबद्दल आम्ही विचार करणार आहेत अगोदर. फंड आमच्याकडे पण अमाऊंट असेल तर त्यांना द्यायला, तर आम्ही ते डिस्कस करून त्यांना सांगणार आहोत. पहिले अगोदर आम्ही आता डिस्कस करणार आहे, कारण की त्याचं मेंटेनन्स पण आहे. प्रत्येक वर्षाला 30-40 हजार रुपये खर्च येतो दोघं कानाचा जर केला तर, 3 वर्षानंतर, ऑपरेशनच्या 3 वर्षानंतर. ठीक आहे. तर त्याला मेंटेनन्स आहे, ते मशीन जे लागणार आहेत त्याला पण मेंटेनन्स आहे. तर आणि कॉस्ट पण खूप आहे. आता सर्जरीची जर दोघं कानांचं पकडलं तर कमीत कमी 16 लाख रुपये दोघं कान मिळून, नाही का. तर आता बघू थोडंफार जेवढा फंड गोळा होईल त्यांच्याकडून, थोडं ट्रस्टमधून इकडून तिकडून गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये अप्लाय करून मग एक्स्ट्रा जी काही अमाऊंट उरेल त्याच्यामध्ये आम्हाला स्वतःला खर्च करायचा आहे. तर त्या गोष्टींबद्दल आम्ही विचार करणार आहेत, कारण की खर्च तर करू शकतो आपण बरोबर, पण नंतर जो लागणारा मेंटेनन्स आहे ना त्याच्यामध्ये आमच्याकडून खर्च होईल की नाही याच्यावर थोडं म्हणजे विचार चालला आहे आमच्या फ्युचरमध्ये. असं नको की फॉर्म में भाई ने दोनों कान का करवा दिया, ठीक है, और फिर बाद में पता चला 2-3 साल बाद आपने से खर्चा ही नहीं पेला रहा है. तो ऐसा सीन नहीं होना चाहिए, नाही का. तर तसं आपण बघू आता काय होतं काय नाही. अजून एकदा आम्ही विचार करणार आहेत, पण एवढं आमचं ठरलेलं आहे एक कानाचं तर फायनल आपल्याला करायचंच आहे. एवढा 20-25 दिवसात करायचं आहे. आम्ही त्याला सांगितलं आहे की उद्या असो परवा असो कधीही असो, लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं लवकर आम्हाला करून द्या. आम्ही रेडी आहेत. उद्या बोलवणार तरी उद्या पण यायला तयार आहेत. 10 दिवसांनी तुमची प्रोसेस संपली तरी पण तयार आहेत. एनी टाईम यू कॅन कॉल मी. ओके. तर असा विषय झालेला आहे. तर आता थोडंफार बरं वाटतंय. जेवढं लवकर त्याचे ऑपरेशन होऊन जाईल ना मित्रांनो तेवढा आम्हाला पण आनंद होईल, कारण की उसको बोलते हुए देखना है आम्ही. समज रहे हो ना बात. तर असं तुमचा सपोर्ट असू द्या. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय.